छान असे गुलाबजाम तयार करण्यासाठी मी ते गोवर्धनचं रेडीमेड प्रीमिक्स घेतलेले आहे। ते पाकिटावर 50 गुलाबजाम तयार होतील लिहिलेले आहे आणि एक 200 ग्रॅमचं हे पाकिट आहे। मी हे पाकिट कट करून हे प्रीमिक्स बाउलमध्ये काढून घेते। नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेले आहे। थोडे थोडे दूध टाकून मी हे प्रीमिक्स हलक्या हाताने मळून घेणार आहे। जर तुम्हाला दूध नको असेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करून हे प्रीमिक्स मळू शकता। हलक्या हाताने आपले छान असे प्रीमिक्स मळले गेले। त्याचा गोळा छान तयार झाला तुम्ही बघू शकता। आता मी दोन्ही हाताला साजूक तूप लावून घेणार आहे। छान असे आपलं दोन्ही हाताला साजूक तूप लावून झाले की मी गुलाबजाम हातावर वळवून घेणार आहे। मी छोटे छोटे गुलाबजाम वळवून घेणार आहे कारण की पाकात गेल्यानंतर गुलाबजाम फुगतात आणि मग एक मध्यम आकाराचा गुलाबजाम तयार होतो। अशाच पद्धतीने मी सर्व गुलाबजाम वळवून घेणार आहे। पाकिटावर आपल्याला 50 गुलाबजाम एका पाकिटात तयार होतात म्हणून सांगितले, पण मला इथे 56 गुलाबजाम तयार झालेले आहेत। छान असे आपले सर्व गुलाबजाम वळवून झालेले आहेत। आता गॅसवर मी कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलेले आहे। आपले तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये गुलाबजाम टाकून एकसारखं हलवून सर्व बाजूंनी छान असे गोल्डन ब्राउन कलरवर तळून घेणार आहे। आपले गुलाबजाम छान असे गोल्डन ब्राउन कलरवर तळून झाले की आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता आपले सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत। आता आपण येथे पाक तयार करायला घेऊया। मला ग्रॅमचं माप सांगता येणार नाही, त्यासाठी मी येथे वाटीचा वापर करून 1.5 वाटी मी साखर घेत आहे। 1.5 वाटी साखर ज्या आपण वाटीने घेणार आहोत त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी घेणार आहोत। गॅसची फ्लेम हाय ठेवून आपण हा पाक तयार करणार आहोत। गॅसची फ्लेम हाय ठेवून मी ही कढई गॅसवर ठेवून 1-2 मिनिटं चमच्याने हलवून सर्व साखर विरघळून घेणार आहे आणि हे पाक तयार करण्यासाठी मी 10 मिनिटं गॅसवर हाय फ्लेमवर पाक तयार करणार आहे। आपले 10 मिनिटं झाले की मी याच्यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड टाकून चमच्याने हलवून सर्वत्र मिक्स करून घेते। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून 10 मिनिटासाठी मी हा पाक थंड करणार आहे। पूर्णपणे थंड करायचं नाही आहे कारण की आपले गुलाबजाम हे पूर्णपणे थंड झालेले आहेत। इथे एक टीप आहे, जर पाक गरम असेल तर गुलाबजाम थंड पाहिजेत आणि जर पाक थंड असेल तर गुलाबजाम गरम पाहिजेत, तरच आपले गुलाबजाम पाक छान असे शोषून घेतात। सर्व गुलाबजाम आपण बुडवून घेतलेले आहे। आता 15 मिनिटांनी आपण गुलाबजाम चमच्याने हलवून वर खाली करणार आहोत, जेणेकरून आपला पाक गुलाबजामला सगळीकडे व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे। तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासाने आपला पाक गुलाबजाममध्ये बिलकुल दिसत नाही आहे। एक गुलाबजाम मी कट करून दाखवते। छान असे रसरशीत असे आपले गुलाबजाम झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपले गुलाबजाम तयार।